आपल्याला एक प्रॉब्लेम होतोय आता. तो प्रॉब्लेम म्हणजे आपल्या गाडीचा लाईट आहे ना. और ये देखो बस किधर चढ़ गई, देखो ये देखो किधर घुस दी उसे. पब्लिक बा इकडे वाटलं लंगा खेळून. अजून खेळायचं आहे दादा, आत्ताची तर सुरुवात आहे आपली. मला वाटलं झाला खेळून आता. आता आलोय आपण. हा तुम्हाला वाटतोय का नाही एक साईड खंडेराव आणि एक साईड ज्योतिबा वाटतोय का नाही सांगा. गाडीत उडी मारल्यानंतर भाईच्या खिशात बा काय आहे. खतरनाक ट्रॅफिक लागलेली आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही या गॅप. वाईज गुड मॉर्निंग, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज आपण निघतोय नाशिकसाठी, कारण की आज आहे आपल्या नाशिकची रंगपंचमी. त्यासाठी आपण निघतोय आणि आपल्याला दुपारी ते संध्याकाळी लगेच पुण्याला निघायचं आहे, कारण की आपलं पुण्याला शूट आहे नाही का. तर एकाच दिवसात 2 कामं करायचे नाही का आपल्याला. त्याच्यामुळे आपण आता सकाळचे वाजले 6 आणि आपण निघतो आहे नाशिकसाठी. पटापट आता बॅग वगैरे सगळं पॅकिंग करून घेतलेलं आहे. बॅग गाडीला बांधून पण झालेली. आता फक्त जॅकेट वेअर करायचं आहे आणि निघायचं आहे नाशिकसाठी. तर चला जायचं फटाफट. भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट ऑन रोड. बाईक काढतो आणि निघतो फास्ट, कारण की लेट झालेलं आहे. आपल्याला 9:30-10 पर्यंत कसंही करून नाशिकला पोहोचायचं आहे गाईच. मी आता निघालो आहे फायनली, पूर्णपणे रेडी होऊन नाशिकसाठी. आणि आपल्याला आता कसंही करून नाही का नाशिकला जास्तीत जास्त 9:30 पर्यंत पोचायचं आहे गाईच, कोणत्याही परिस्थितीत. आणि टाईम झाला आहे आता 6 वाजले. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर हे अंतर कापू आणि फटाफट नाशिकला पोहोचू. कारण की जेवढं लवकर आपण नाशिकला पोहोचू तेवढं लवकर आपल्याला बाकीचे कामं पण करता येणार आहे. त्याच्यामुळे आपण निघालो आहे गाईज नाशिकसाठी. लळिंग टोल नाक्याजवळ, आणि लळिंगचा टोल नाका आपण फायनली क्रॉस करून निघालो आहे नाही का. आपल्याला एक प्रॉब्लेम होतो आहे आता. तो प्रॉब्लेम म्हणजे आपल्या गाडीचा लाईट आहे ना, लाईटच पडत नाही. आज काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती. त्याच्यामुळे मला आहे ना खूप हळूहळू चालावं लागतं आहे. आणि आता ऑन रोडच्या व्हिडिओ मी खूप कमी काढणार आहे, कारण की मी दाखवणार तुम्हाला गाईज आपल्या नाशिकची रंगपंचमी. तर तयार राहा राडीमध्ये उडी मारण्यासाठी आणि पब्लिक कशी उडी मारते हे पण पाहण्यासाठी. तर येत आहे ना गाईज नाशिकची रंगपंचमी पाहायला. मी पण निघालो, तुम्ही पण तयार राहा. चलो गाईज आपण थांबलो आहे नाही का आता पेट्रोल भरण्यासाठी, कारण की गाडीत पेट्रोल काहीच नव्हतं. वेडूंगमुळे गाडी फुल फिरल्यामुळे ना गाडीत आता काहीच पेट्रोल उरलेलं नाही. आपल्याला नाही त्या समोर घाट लागणार आहे, घाटाच्या त्या साईडला पण पेट्रोल पंप नाही का. त्याच्यामुळे आपण थोडासा पेट्रोल भरून घेऊ म्हटलं, कारण की कसं आहे संध्याकाळी पण आपल्याला पुण्याला निघायचं आहे नाही का. त्याच्यामुळे आपले हाल नको व्हायला आणि त्रास पण नको व्हायला. त्याच्यामुळे आपण फटाफट पेट्रोल भरून घेऊ आता. देखो क्या है, देखो कितना बड़ा है, और उसकी वजह से पूरी ट्रैफिक जाम थी ना ये. और ये देखो बस किधर चढ़ गई, देखो ये देखो किधर घुस दी उसे, किधर घुसा दी है. मतलब ये नाली है क्या, ये नाली के ऊपर से उधर गई है नहीं कि गाड़ी डायरेक्ट. कैसे क्या चलाते हैं ना भाई लोग ये गाड़ी, मतलब चलाते क्या उड़ाते इनको भी पता नहीं क्या. फायनली मी पोहोचलो आहे गाईज नाशिकला. आणि आता फक्त इथून एक 5 ते 6 किलोमीटरवर आपलं घर आहे. फटाफट घरी जाऊन फ्रेश होऊन आपल्याला जायचं आहे रंगपंचमी खेळायला आपल्या मित्रांबरोबर. आपण सांगून ठेवलं आहे सगळ्यांना, सगळ्यात तयारीत आहे गाईज. तुम्ही पण तयारीत आहात की नाही लवकर सांगा आणि कमेंट करा फटाफट आपल्या नाशिकच्या रंगपंचमीसाठी. फायनली आपण घरी पोचलेलो आहे. आता फटाफट आवरून पुढे निघू आपण मस्त फिरण्यासाठी. आणि आता आपला गेट लॉक आहे. आता कॉल करून पप्पांना विचारावं लागणार घरी आहे की नाही. तर चला गाईज फटाफट आज जातो, फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला. फायनली रंगपंचमी चालू झालेली आहे. आणि हे बघा यांचे तोंड कसे झालेले. ऑफिसला नाही रे, त्यासाठी आपण आलो होतो, त्याची सुरुवात झालेली आहे. आणि आता आपण निघतोय पंचवटीत कलर खेळणार आहे. आता टायगर भेटणार पुढे गेल्यावर आपल्याला.
बघल कुठे तुझं डायलॉग चालू झाला आता धिंगाणा. आता फक्त नाशिक जायची वाट पाहायची. तो कलर कसा कोळा करतो बायलो. आपण आलेलो आहे गंगेवर आणि एकदा गंगेचं मार्केट पहा बघतो तुम्ही. पुरा जाम झालं आहे डायरेक्ट. गर्दी बघा इस गर्दी. आणि समोर सुरुवात झालेली आहे. हे बघा इकडं पब्लिक बा इकडं. थोड्या वेळात खेळणार आता फक्त टाइमपास करणार आहे. मग ना मग कसं वाटलं लंगा खेळून? अजून खेळायचं आहे दादा. आत्ता जिथं सुरुवात आहे आपली. मला वाटलं झाला खेळून आता. आत्ता तर आलोय आपण. हा तुम्हाला वाटतंय का नाही एक साईड खंडेराव आणि एक साईड ज्योतिबा वाटतंय का नाही सांगा बरं. अजून रंग खेळायचा नाशिकचे रंग. चलो चलो गाइस अभी जाते पाणी में. वल्ल हो आता कारण की ना उन्हाचे चटके खूप लागत आहे नाही का. त्याच्यामुळे आता पटापट ओलं व्हायला जाऊ भिजू आणि मजा करू परत.
भाई लोक एक राऊंड खेळून झालेला आहे आपला. आता दुसऱ्या राऊंडसाठी चाललेलो आहे. आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे जिथं पब्लिक जास्त असेल अशा ठिकाणी चाललो आहे. इथं लेडीजमुळं आपण इथं आलेलो होतो. मयूरची वाईफ होती, त्याच्यानंतर पप्पूची वाईफ होती, अजून एक मित्र आहे त्याची वाईफ आहे. ते सगळे असल्यामुळं आपल्याला थोडं कमी गर्दीत खेळावं लागतं. आता जाऊ आपण जिकडे जास्त गर्दी आहे त्याच्यानंतर जाऊ राडीत उडी मारायला नाही का आपण. जर्मनी. काही लोक आता लय भूक लागली आहे, काहीतरी खायला चाललो आहे नाही का. आम्हाला नाही बाकीच्यांना. आणि राडा बघू शकता तुम्ही, फॉरेनर सुद्धा आलेले आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेला बघा. राडीत उडी मारल्यानंतर भाईच्या खिशात बघा काय आहे. फुलं बघितले का, फुलं ओरिजिनल कलर. काय रे सुमे, कलर गेला तर पैसे परत आहे. हे बघा हाताचा कलर पहा आणि कपड्याचा कलर बघा कोणता आहे. आधी कोणता होता कपड्याचा कलर, आता बघा कोणता आहे कपड्याचा कलर. नागकंती काय आमच्या भावाचे नागना ते यायचं नागना चलो भाई लोक, गर्दी पाहू शकता तुम्ही. वरती पण खाली पण गाड्याच गाड्या आहेत. आणि आपल्याला निघावं लागतं आहे नाही का, कारण की आपल्याला पुण्याला पोचायचं आहे. त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत पुण्याला पोचायचं आहे. आज फायनल मॅच आहे त्याच्यासाठी पण. आणि पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेली आहे बाई. आता फक्त आपली गाडी निघाली पाहिजे. भाई लोक खतरनाक सीन झालेला आहे आणि गाडी अटकलेली असं वाटतंय मला नाही का आपल्याला. चलो गाइस, गणपति बप्पा मोरया. अपना कलर वलर सब खेल के हो गया. मस्त राडीमध्ये उडी मारली गाइस आपण. एकदम मजा केली, मस्ती केली, मस्त कलर वगैरे खेळलो, सगळ्या मित्रांबरोबर एन्जॉय केला. मयूरची फॅमिली होती, पप्पूची फॅमिली होती, त्यानंतर टायगरचे फ्रेंड्स, मयूरचे फ्रेंड्स, जसे भरपूर आम्ही टोटल 10 ते 15 पोरं होतो. पण बाकीचे त्याच्यानंतर हरवले गर्दीत. बाकीच्यांकडे मोबाईल नव्हता त्याच्यामुळे बाकीचे सापडले नाही, बाकीचे हरवले, असे सगळे वेगवेगळे झाले. आणि मला पुण्याला निघायचे होते त्यामुळे मी लवकरात लवकर तिथून पळालो आहे गाईज. एन्जॉय करत आहे मी. याच्यासाठी लवकर निघालो की आज आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड T20 फायनल. तर त्या मॅचचा पण आनंद घेता आला पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळं मी थोडासा लवकर निघालेलो आहे. मला झोप लागते नाही का, 20 किलोमीटरला पण डोळे लागायला लागले माझे. त्याच्यामुळं थांबलो, आता फ्रेश होतो, मग भेटतो तुम्हाला. खतरनाक ट्रॅफिक लागलेली आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही या गॅपमधून नाही का. 2 गाड्या आहे आणि मागं पण ट्रॅफिक आहे बघा. आरशात दिसत असेल तुम्हाला. 10 मिनटापासून या बारीक रस्त्याला अडकलो होतो आणि फायनली निघालो आहे नाही का. ह्या 2 गाड्या ना पुढंच जाऊ देत नव्हता. आणि पुढे बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे गाइज. हम अडक चुके हैं ऐसा मुझे लग रहा था, लेकिन नहीं अडके. मला वाटलं नव्हतं एवढी ट्रॅफिक असेल. म्हणजे मला आधी असं वाटलं होतं
की एवढे लोक नाही निघणार नाही का, मॅच असल्यामुळं शांतता असेल, पण खतरनाक ट्रॅफिक आहे नाही का, म्हणजे दरवेळेसपेक्षा चांगली जास्तच ट्रॅफिक आहे नाही का. हे बघा आपला स्पॉट हा नाही आहे, याच्या पुढचा आहे पण जवळच आहे नाही का. 2 ते 3 मिनटात आपण अजिंक्य दादाच्या ऑफिसला जाणार आहे आणि ऑफिसवरून FC रोडला जाणार आहे गाईज. पोचलोय आपण फायनली पुणे एंटर हो चुके गाईज. आपण फायनली ऑफिसला पोचलोय आणि समोरचा नजारा पहा तुम्ही फक्त एकदा. आणि इकडं वर पण पब्लिक आहे, इकडं पण आहे. खतरनाक सीन बघायला भेटतोय. आणि आता पहिले मॅच बघायला बसणार आहे आपण. आधी ते काम करू मग बाकीचं काम करू. तर आधी मॅच बघून घेऊ. भाई लोक ऑफिसला पोहोचलो होतो, आता थोडंसं खाण्यासाठी चाललो आहे. आणि इंडिया आता म्हणजे एक नंबर खेळते नाही का, थोडा वेळ फक्त आता आणि लवकरच वर्ल्ड कप उचलणार आहे इंडिया. तयार राहा.
एकदा FC रोड बघा, FC रोड. Hey, got it.